Good afternoon, student. This is the lecture number 25 of unit number 4, that is state the general safety norms for the given case. Okay. In the previous lecture, we have completed the unit number 3. In that unit number 3, we have discussed what is communication, what is coordination, what is motivation, then the role of motivations, importance, applications, that we have completed in the previous lecture. Today we are going to study to understand the importance of and need of safety management, to know the general safety norms, apply safety norms in case of woodworking machine. Okay. First we will have to study the introduction, what is industrial safety, why it is important, need of safety management system, general safety norms, case of woodworking machine. Okay. These 6 topics we will have to cover in the today's lecture. Okay. Take hold of safety before an accident take hold of you. Remember, safety start with you. When one thought is given here, टेक होल्ड ऑफ सेफ्टी मीन्स जे काही सेफ्टी आहे किंवा सेफ्टी हजार्ड आहे त्यावर तुम्ही पकड बनवा. अदरवाईज दॅट ॲक्सिडंट टेक होल्ड ऑन यू, म्हणजे काय होईल, ॲक्सिडंट विल हॅवी ऑन यू मीन्स ॲक्सिडंट काय होईल, तुमच्यावर वर्चस्व करेल. अँड रिमेंबर सेफ्टी स्टार्ट विथ यू, सेफ्टी तुमच्यापासूनच म्हणजे स्वतःपासूनच सेफ्टी स्टार्ट होते. ओके. दॅट इज टेक होल्ड ऑन सेफ्टी बिफोर अँड ॲक्सिडंट take hold of you. Remember, safety start with you. Okay. So introduction. Safety means what? Means continuing and helpful living without injury and freedom from danger of harms. म्हणजेच सेफ्टी म्हणजे काय होतं की कंटिन्युअस किंवा हेल्पफुल लिव्हिंग जी असते आपली, काय म्हणतो आपण, दररोजच्या जीवनामध्ये एक हेल्थी लिव्हिंग म्हणजेच काय, मग निरोगी जीवन विदाऊट इंजुरी अँड फ्रीडम फ्रॉम द डेंजर, द डेंजरपासून मुक्त राहणं, दॅट इज दी सेफ्टी. ओके. द रिफर टू प्रिकॉशन्स की टेकन बाय पीपल टू प्रिव्हेंट ॲक्सिडंट, डॅमेज, लॉस, हार्म अँड पोल्युशन. सेफ्टी म्हणजेच काय होते, जे काही प्रिकॉशन्स घेतो आपण अगेन्स्ट ॲक्सिडंट, डॅमेज, लॉस ऑफ हार्म अँड पोल्युशन, त्याच्यापासून जे काही प्रिव्हेन्शन्स घेतो त्याला प्रिव्हेंट करायचा प्रयत्न करतो, दॅट इज नथिंग बट द सेफ्टी. सेकंड डेफिनेशन काय, इम्प्रूव्ह द वर्किंग कंडिशन फॉर बेटर हेल्थ, म्हणजे आपली जी लिव्हिंग कंडिशन्स आहे किंवा लिव्हिंग थिंग्स आहेत, लिव्हिंग हॅबिट्स आहेत, त्याला आपण कंट्रोल करतो. दॅट इज इम्प्रूव्ह द वर्किंग कंडिशन, आपली जी वर्किंग कंडिशन आहे बेटर बनवायसाठी जो प्रयत्न करतो, दॅट इज नथिंग बट द सेफ्टी. नेक्स्ट, सेफ्टी मीन्स create an accident-free environment, boost the morale of team working in any hazardous situation in industry. तर इंडस्ट्रीमध्ये ज्या काही हजार्डस सिच्युएशन्स आहेत त्याला ओव्हरकम करायसाठी, टीमचं मॉरल बूस्ट करायसाठी ज्या काही ॲक्सिडेंट फ्री एन्व्हायरमेंट क्रिएट करतो आपण, त्यालासुद्धा काय म्हटलं आहे, सेफ्टी म्हटलं आहे. ओके. सेफगार्ड ह्युमन लाईफ पर्टिक्युलरली इन हाय रिस्क एरिया टू रिड्यूस रिस्क ऑफ पीपल अँड प्रोसेसेस. ओके. ज्या काही हाय रिस्क एरियाज आहेत, जसं की ऑइल रिफायनरीज आहेत, केमिकल इंडस्ट्री आहे, वेअर द हायली एक्सप्लोजिव्ह आर रिॲक्टिव्ह केमिकल्स आर देअर, दीज आर द सम हायली रिस्क एरियाज. तिथे काय सेफगार्ड लावणं म्हणजेच काय, सेफगार्ड ह्युमन लाईफ पर्टिक्युलरली कुठे, इन रिस्क एरियाज, हाय रिस्क एरिया, टू रिड्यूस द रिस्क ऑफ पीपल अँड प्रोसेसेस. Help to increases rate of production, reduce production cost and damage to equipment and machinery, preventing premature death of worker who are an asset to the society. म्हणजेच जे काही यंग जनरेशन्स आहेत किंवा यंग यूथ आहे, जी काही सोसायटीची काय वेल्थ आहे म्हणूयात आपण, ओके, त्याला प्रोटेक्ट करणं फ्रॉम रेट ऑफ, म्हणजे इन ऑर्डर टू इन्क्रीज द रेट ऑफ प्रोडक्शन, रिड्युसिंग प्रोडक्शन कॉस्ट अँड डॅमेज टू इक्विपमेंट अँड मशिनरी. बरोबर आहे. जनरली हजार्डस किंवा डेंजरस
ज्या काही थिंग्स आहेत हॅपन इन विथ मशिनरीज इक्विपमेंट देन व्हाईल डुईंग दी प्रोडक्शन. ओके, सो त्याला काय करायचं, प्रिव्हेंट करायचं. रिक्वायरमेंट considered by management as a part of responsibility arises from industrial act. आणि ह्याची जी गरज आहे ती काय की बिकॉज सम young youth is suffered by the high risk area or health hazard or what we can say that in different dangerous activity, then it will be a tremendous loss to the society. म्हणून सेफ्टी प्रिकॉशन्स किंवा सेफ्टी पाळणं खूप गरजेचं आहे इन इंडस्ट्रियल एरियाज. ओके, नेक्स्ट इंडस्ट्रियल सेफ्टी. That industrial safety is categorized in 3 parts. The industrial safety primarily is an activity of management with reducing, controlling, eliminating hazard, risk, accident from industries to protect its employee and asset. Industrial safety मध्ये काय ते primary is an activity of management who perform that activity by management with reducing, controlling and eliminating hazard, risk, accident and industry to protect its employee and asset. म्हणजेच इंडस्ट्रीमध्ये जे काही एम्प्लॉई वर्क करतात त्यांना त्यांची जे हेल्थ हजार्ड असतं आहे, ओके, हेल्थ त्याला म्हणजे जे ॲक्सिडेंट आहेत त्याला रिड्यूस करणं, कंट्रोल करणं किंवा इलिमिनेट्स करणं आणि ॲक्सिडेंटसुद्धा इलिमिनेट करणं. आणि ही कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? इट इज द ॲक्टिव्हिटी ऑफ मॅनेजमेंट. ओके, मीन्स इंडस्ट्रियल सेफ्टी प्रायमरीली इज अन ॲक्टिव्हिटी ऑफ मॅनेजमेंट with reducing, controlling, eliminating hazardous, risk, accident from industrial areas to protect the employee. Industrial safety is defined as the law, policies, protection put in place to ensure plant and factory workers protections from hazards that could create or that could cause injury. बरोबर आहे. तर ज्या काही फॅक्टरीजमध्ये इंजुरीज किंवा हेल्थ हजार्ड्स ऑकर होतात त्यापासून त्याला कव्हरअप देण्यासाठी काही लॉज आहेत किंवा पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटचे, त्याच्या अंतर्गत काही पॉलिसीज डिझाईन करणं. ओके, दॅट इज नथिंग बट द इंडस्ट्रियल सेफ्टी. इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये काय असतात, काही लॉज असतात किंवा पॉलिसीज असतात किंवा प्रोटेक्शन्स असतात. ते काय करतात, फॅक्टरी एरियाजमध्ये जे वर्कर्स काम करतात तिथे जर काही ॲक्सिडेंट वगैरे झाला किंवा काही हेल्थ हजार्ड्स ऑकर झालं तर त्याला कव्हरिंग करायचं काम करतात. म्हणजेच जसं लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज वगैरे असतात, मेडिकल क्लेम्स असतात. ओके, तर दॅट विल बी प्रोव्हाइडेड टू द एम्प्लॉई. अ क्वालिटी ऑर कंडिशन ऑफ being safe or protected from danger, injury, damage, loss and accident. A quality or a condition of being safe or protect from danger, injury, damage, loss and accident. Okay, it is nothing but the industrial third safety. Okay, then next, importance of safety. Because each and every employee in the industry desire to work in a safe and protected atmosphere. बरोबर आहे, म्हणजे काय एक अधिकार आहे म्हणते. बिकॉज each and every employee in the industry desire to work in a safe and protected atmosphere. Because each and every employee in the industry desire to work in a safe and protected atmosphere. Hello.